भाजपचे केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांना चिपळूणमधील कृषी महोत्सव कार्यक्रमात भोळ आल्याची अधिकृत माहिती समोर येत आहे. नारायण राणेंना भोळ आल्याने मोठी खळबळ उडाली. या कार्यक्रमाला नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणेही उपस्थित होत्या. त्यानंतर त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना तात्काळ खुर्चीवर बसून पाणी दिले. चिपळूणमधील कृषी व पशुधन प्रदर्शन 2026च्या कृषी महोत्सववेळी उद्घाटन प्रसंगी भाषण करताना नारायण राणे यांना भोळ आली. भोळ आल्यानंतर काही मिनिटे पत्नी समवेत बसून त्यांनी विश्रांती घेतली आणि मग ते दुसऱ्या कार्यक्रमास परतले. यावेळी स्टेजवर भाजप नेते रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर, कैलास गोरंट्याल, नारायण कुचे, भास्कर दानवे, संतोष दानवे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. चिपळूणच्या सभेला संबोधित केल्यानंतर नारायण राणे यांना भोळ आली. सध्या चिपळूणमध्ये प्रचंड तापमानाचा पारा चढल्याने त्यांना उष्णतेचा त्रास सुरू झाला. ऊन सहन न झाल्याने भोळ आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या भाषणानंतर ते दुसऱ्या कार्यक्रमाला रवाना झाले. सभेतच हा प्रकार घडल्याने थोडा वेळ सर्वांना चिंता वाटली. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असून ते दुसऱ्या कार्यक्रमासाठी गेले. नारायण राणे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. राणे यांनी म्हटले आहे की सध्या दोन्ही चिरंजीव काम करत आहेत, आता थांबायला पाहिजे. आपले वय आणि शारीरिक मर्यादांचा उल्लेख करत त्यांनी राजकारण सोडून व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याची इच्छा व्यक्त केली. नारायण राणे यांनी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष JP नड्डा यांची भेट घेऊन त्यांना राजकारणातून मुक्त करण्याची विनंती देखील केली असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यसभा किंवा लोकसभा नको असून त्यांना आपला व्यवसाय करायचा असल्याचे नड्डा यांना स्पष्ट सांगितले. मात्र नड्डा यांनी त्यांची विनंती मान्य केली नाही. राणेजी, हम आपको छोड़ने वाला नहीं है असे म्हणत नड्डा यांनी राणेंना राजकारणात सक्रिय राहण्याची विनंती केली. संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक.